ते हिने प्लॅन चेक केलं होतं ना. कोणी सांगितलं तुला हा मूर्खपणा करायला माया? मी यांनी सांगितलेलं मला, या तिघांनी फोन केलेलं म्हणून मी केलं. तू मीरा, अगं तो पण बाईचा आत्मा बोलवलास ना तू. मी तुला आधीच विचारलं होतं की तुला हे सगळं येतं की नाही म्हणून. हो, एक मिनिट. मग मी पण तुम्हाला आधीच सांगितलेलं की जेव्हा आपण प्लॅनचेट करणार तेव्हा हे डेंजरस आहे. आजूबाजूला जो कोणी आत्मा असेल तो सुद्धा या गोष्टीला अट्रॅक्ट होईल. तेव्हा तुम्ही काय म्हणालात नाही तरी करायचंय. आणि त्यानंतर सुद्धा मी म्हणाले हे बघा विचार करा, वेळ बंद करा हे नाटक, हे ढोंग. आणि ना असं हे अंधश्रद्धेचा आधार घेऊन ना तुम्ही तो विलचा मॅटर सॉल्व्ह करू शकत नाही. आता गपचूप तुम्ही सगळे तुमच्या रूम मध्ये जा. आणि जर का परत तुम्ही असं काही केलं ना तर मी स्वतः तुम्हा सगळ्यांना ना या घरातून बाहेर हाकले. नॉनसेन्स. मीरा इकडे ये. अगं ताई, हे कसं झालं? त्यांना तू कशी काय दिसलीस? त्यांनी असं काय केलं ज्यामुळे त्यांना तू दिसलीस? मी दिसले कुणाला? अगं नर्मदा, त्या दामोदर काका, माया, अजित सगळेच खूप घाबरलेत. घाबरून इकडे तिकडे पळत होते. त्यांनी काय ते प्लॅन चीट का काहीतरी केलं आणि त्यांना तू दिसलीस. काय? मी दिसले त्यांना? हे बघ ताई, वेदाच्या बाबांना ते तेच सांगत होते की त्यांनी एका बाईचा आत्मा पाहिला. अगं पण मग मला कसं नाही कळलं? मला ना आता भीती वाटायला लागलाय. मंजिरीचं टेन्शन आहेच, त्यात हे काहीतरी वेगळंच घडते. मला ना समजतच नाहीये काही. मीरा, त्यांनी जो बाईचा आत्मा पाहिला तो माझा नव्हता. ताई, या घरात दुसऱ्या बाईचा आत्मा आहे आहे. मीरा, मीरा काहीतरी घडतंय, काहीतरी विचित्र घडतंय आपल्या विचारांच्या पलीकडचं. मगाशी मंजिरी आउट हाऊस कडे जात होती. मीही गेले तिच्या मागे आणि आम्ही बोलत असताना अचानक खूप वारा सुटला. अगं सगळं वातावरण बदललं आणि मंजिरी घाबरली. मंजिरी इतकी घाबरली की थेट तिच्या रूम मध्ये निघून गेली ती. मग मीही गेले तिच्या मागे. तर ती तिची पेटी बघत होती, तिची मायावी पेटी. त्यात तिने काही कवड्या ठेवल्या होत्या आणि ती पेटी बघून ती आणखी घाबरली. एकटीच काहीतरी बडबडत होती की तिने कोणाचा तरी आत्मा त्यात कैद केला होता आणि आता तो आत्मा कवडीतून बाहेर पडलाय. ताई, याचाच अर्थ माया आणि बाकी सगळ्यांनी तुला नाही पाहिलंय, मंजिरीने कैद केलेल्या आत्म्याला पाहिलंय. ताई, तू पाहिलास का तो आत्मा? नाही, मी तो आत्मा नाही पाहिला मीरा. पण मंजिरी सतत एका नावाचा उल्लेख करत होती. कुठलं ना? देवयानी. ताई, तू नक्की हेच नाव ऐकलं ना? हो, देवयानी. काय झालंय मीरा? मीरा, ताई, देवयानी आपल्या आईचं नाव आहे.
खूप खूप मोठी चूक झाली, खूप मोठी चूक झाली. ते वयानीचा आत्मा कवडीत बाहेर आला, असं नको होतं व्हायला. मार्जरीला कळलं तर ती संपवून टाकेल मला. खूप मोठी गडबड झाली. काय होतंय माझ्यासोबत? हे वाऱ्यातच चाललंय. काही झालं तरी मला मार्जरीकडे जावंच लागेल तिच्याकडे. हे काय होतंय माझ्यासोबत? मला नकोय म्हातारपण, नकोय. ताई, अगं सगळे घाबरून इथेच पळत होते. आपल्या आईचा आत्मा इथेच कुठेतरी असेल. मीरा, आपण मंजिरीच्या खोलीत जाऊया का? का ते मला माहिती नाही, पण मला असं वाटतंय खूप. आपण चल ना एकदा जाऊन बघूया ना. अगं जरच कडे चाललीस? मी ते इथे वेदासाठी. वेदा झोपली, तिला बघून आलोय मी. काय म्हणणं तुझं? कशाबद्दल? हे जे काही झालंय, प्लॅनचेट, आत्मा वगैरे, हे सुद्धा आईनेच केलं असेल ना? हे बघा, तुम्ही आत्ता जाऊन झोपा. आपण बोलू नंतर. ताई, वेदाच्या बाबांना सत्य सहन होईल का ग? मला त्यांची खूप काळजी वाटते. त्यांना सत्य सहन करावंच लागेल मीरा. आपण मंजिरीच्या खोलीत जाऊया. चल चल. बोल. तूच कैद केलं होतंस ना मला? मी काही नाही केलं देवयानी. मी खोटं बोलू नकोस. इतकी वर्ष मी अंधारात तडफडत होते. एक एक क्षण मरणापेक्षाही भयंकर होता माझ्यासाठी, आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. देवयानी, मला खरंच काही नाही माहिती. खरं सांग, का केलंस तू? का माझा जीव घेतलास तू? इतकी वर्ष माझा आत्मा का कैद करून ठेवलास तू? माझ्या नवऱ्याची शिष्या होतीस ना? मग का असं केलंस तू? माझ्या मुली, माझी मीरा, माझी राधा, कुठे त्या? त्यांचं काय केलंस तू? सांग.